नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण 12वीच्या समाजशास्त्राचं 6वं प्रकरण या भागावर चर्चा करत आहोत. भारतीय सामाजिक समस्या. या भारतीय सामाजिक समस्यांमध्ये आपण मागील तासिकेमध्ये बेरोजगारीचा विचार केला होता. बेरोजगारीची कारणे, बेरोजगारीचा अर्थ हा आपण समजून घेतला. या तासिकेमध्ये आपल्याला बेरोजगारीचे परिणाम या भागाचा विचार करायचा आहे. आता बेरोजगारी जी आहे ही भारतातील अतिशय महत्त्वाची समस्या आहे की ज्या समस्येमुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसून येतात. समाजाचा जो विकास आहे तो विकास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणा किंवा चांगल्या पद्धतीनं होत नाही. बेरोजगारीमुळे समाजामध्ये अनेक समस्यांना जन्म दिला जात असतो. आता या समस्येचे जे विपरीत परिणाम आहे हे जास्तीत जास्त समाजाला भोगावे लागतात. हे परिणाम आपल्याला या तासिकेमध्ये बघायचे आहे. सर्वसाधारणपणे उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत ज्यायोगे खर्चासाठी निधी उपलब्ध होईल आणि भविष्यातील तरतुदीसाठी बचत करता येईल, या दृष्टीने बहुतेकांना नोकरी करण्याची इच्छा असते. लोकांना रोजगार का हवा असतो? लोकांना काम करण्याची इच्छा का असते? तर आपले जे काही खर्च असतात, आपल्या ज्या काही गरजा असतात, या गरजा भागविण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. आणि या खर्चासाठी एक विशिष्ट जे उत्पन्न आहे किंवा विशिष्ट जो काही निधी आहे, जो पैसा आहे, तो पैसा या रोजगारीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतो. वेगवेगळ्या ज्या भविष्यामध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी आहे त्या तरतुदींसाठी आपल्याला या उत्पन्नातून बचत करता येते, या निधीतून बचत करता येते. आणि त्यामुळे बहुतेकांना किंवा सर्वच लोकांना नोकरी करण्याची इच्छा असते किंवा श्रम करण्याची इच्छा असते. परंतु वास्तव मात्र असे आहे की उत्पादनक्षम वयोगटातील जे काम करू शकतात, जे श्रम करू शकतात, अशा ज्या वयोगटातील जे लोक आहे, म्हणजे 15 ते 59 या वयोगटातील जे लोक आहे, या लोकांना नोकरी नसते किंवा कोणताही कामधंदा नसतो. ते काम करायला तयार असतात, परंतु त्यांच्या हाताला काम मिळत नाही. अनेक जणांना नोकरी करण्याची इच्छा असते, श्रम करण्याची इच्छा असते, परंतु त्यांना कामच जर समजा मिळत नसेल तर त्याला बेरोजगारी असं म्हटलं जातं. भारत सरकारच्या जनगणना खात्याने केलेल्या व्याख्येनुसार वय वर्ष 15 ते 59 हा जो वयोगट आहे हा उत्पादनक्षम असतो. याला उत्पादक लोकसंख्या असंही म्हटलं जात असतं. 15 ते 59 या वयामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे ही उत्पादक लोकसंख्या, उत्पादनक्षम लोकसंख्या आहे. आणि भारतीय समाजाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर 12वी शिक्षण घेणारे तुमच्यापैकी बहुतेक जण 16-17 या वयोगटामध्ये आहे, शिक्षण घेणारे. तुमच्यापैकी काही जे बहुतेक जे लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, हे 16-17 या वयोगटामध्ये समाविष्ट आहेत आणि ते नोकरी करत नाही किंवा त्यांच्याजवळ उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही किंवा साधन नाही. आणि ते आर्थिक गरजांसाठी, आपल्या ज्या काही गरजा उत्पन्न होतात त्या गरजांसाठी ते कुटुंबावर किंवा आईवडिलांवर अवलंबून आहे. पुढील काही वर्ष स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागेपर्यंत जे त्यांची जी काही मिळकत आहे किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न मिळवेपर्यंत ते आर्थिक परावलंबित्व राहणार आहे.
मुलींच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बहुसंख्य कुटुंबांमध्ये त्यांना शिक्षण देण्याच्या गरजेची जाणीव निर्माण होत आहे. स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागेपर्यंत त्यांचे आर्थिक परावलंबित्व तसेच कायम राहणार आहे. जोपर्यंत नोकरीवर तुम्ही लागणार नाही तोपर्यंत तुमची मिळकत तुम्हाला मिळणार नाही आणि त्या स्थितीपर्यंत तुम्ही बेरोजगार किंवा त्या स्थितीपर्यंत तुम्ही बेरोजगार मानले जातात. आणि म्हणून बेरोजगारीची जी समस्या ही फार मोठी असल्याचं पाहायला मिळतं. मुलींच्या बाबतीमध्ये असे दिसते की बहुसंख्य कुटुंबामध्ये त्यांना शिक्षण देण्याच्या गरजेची जाणीव निर्माण होत आहे, परंतु ती जी जाणीव आहे ही जाणीव फारशी तीव्र नाही आहे. आपल्याला जी जाणीव पाहिजे त्या जाणीवीपेक्षा तीव्र अशी जाणीव नाही. अनेक कुटुंबांमध्ये स्त्रियांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. अर्थार्जन करण्यासाठी त्यांना विरोध केला जात असतो आणि म्हणून अशा तऱ्हेने 15 ते 59 वयोगटातील उत्पादनक्षम व्यक्ती मोठ्या संख्येने बेरोजगार असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचे जे परिणाम आहे ते परिणाम काय असतात हे आपल्याला बघायचं आहे. जी लोकसंख्या ही बेरोजगार अवस्थेमध्ये आहे, 15 ते 59 या वयोगटातली लोकसंख्या जी बेरोजगार आहे याचे जे परिणाम आहे ते आपल्याला आज या तासिकेमध्ये बघायचं आहे. बेरोजगारीचा परिणामासाठी पहिला एक मुद्दा आपल्याला सांगता येतो. परिणामांच्या बाबतीमध्ये पहिला मुद्दा स्पष्ट करता येतो तो म्हणजे उपयोगात न आलेले मनुष्यबळ. प्रत्येक कुशल व अकुशल उत्पादनक्षम व्यक्ती समाजामध्ये उपलब्ध असलेल्या मौल्यवान मनुष्यबळाचा हिस्सा असते. कुशल आणि अकुशल उत्पादनक्षम व्यक्ती समाजामध्ये उपलब्ध असलेल्या मौल्यवान मनुष्यबळाचा हिस्सा असतो. मग तो कोणताही व्यक्ती असो, 15 ते 59 वयाचा जो काही व्यक्ती असेल, हा व्यक्ती एक उत्पादक श्रम त्याच्याकडे असतं या दृष्टीने पाहिलं जात असतं. बेरोजगार प्रौढ व्यक्ती समाजामध्ये बहुसंख्येने असतात आणि हे जे बहुसंख्य यांची जी संख्या आहे ती संख्या समाजहिताच्या दृष्टीने अहितकारक असते, अयोग्य असते. कारण समाजाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे बेरोजगार व्यक्ती अर्थव्यवस्थेत कोणतीही भर घालू शकत नाही. उलट ते आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असतात, आईवडिलांवर अवलंबून असतात. जसं तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही आईवडिलांवर अवलंबून आहे. तुमच्या गरजा ज्या काही भागवायच्या असतात त्यासाठी तुम्हाला आईवडिलांपुढे हात सामोर करावा लागत असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असतात. म्हणजे आर्थिक परावलंबित्व हा एक परिणाम या बेरोजगारीचा दिसून येतात. आणि या बेरोजगार व्यक्तींचं जे काही उत्पादक श्रम आहे किंवा जो मनुष्यबळ ज्याला म्हटलं जात असतं, या मनुष्यबळाचा कोणताही फायदा होत नाही, हा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा एक परिणाम आपल्याला सांगता येतो तो म्हणजे शैक्षणिक संधीचा अपव्यय. अनेक लोक सुशिक्षित असतात, काही लोक प्रशिक्षित असतात, परंतु त्यांना मात्र संधी मिळत नाही. सुशिक्षित असूनही आणि प्रशिक्षित असूनही काही लोकांना बेरोजगार राहावं लागत असतं, अनेक लोकांना बेरोजगार राहावं लागत असतं. असेही असू शकते की त्यांना मिळालेले जे शिक्षण असतं किंवा त्यांनी घेतलेलं जे प्रशिक्षण असतं हे नोकरी मिळवून देण्यास उपयोगी नसतं. फक्त थेरॉटिकल जर समजा शिक्षण जर त्यांच्याकडे असेल आणि जर अनुभवाधिष्ठित जर शिक्षण नसेल, एक्सपिरियन्स जर समजा शिक्षणाचं जर नसेल, तर अशा वेळेला लोकांना बेरोजगार राहावं लागत असतं. म्हणून त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण उपयोगी नसतं. हे खरं आहे
की अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पाहता कालबाह्य झालेले आहे. आज जर औद्योगिक क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण बदल झालेले दिसून येतात. आणि या औद्योगिक क्षेत्राच्या ज्या गरजा आहेत या गरजा जर पाहिल्या तर शिक्षण हे कालबाह्य झालेलं आहे. भारत सरकार शिक्षण क्षेत्रासाठी करोडो रुपये खर्च करते आणि तरीही शिकून बाहेर पडणाऱ्या तरुणांजवळ आवश्यक कौशल्याचा अभाव दिसून येतो. त्यांच्याकडे आवश्यक कौशल्य नसते किंवा ते रोजगारक्षम झालेले नसतात, त्यांना रोजगार मिळत नाही. ही गोष्ट आपल्याला निदर्शनास येते. त्यानंतर पुन्हा आपल्याला तिसरा एक भाग आपल्याला सांगता येतो, तिसरा एक परिणाम आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे शैक्षणिक पात्रता सुसंगत नसणे. भारतामध्ये असलेले जे काही बेरोजगार लोक आहे, युवक आहेत, यांची शैक्षणिक पात्रता सुसंगत नसते. म्हणजे ज्या कामासाठी त्यांना रोजगार मिळतो त्या रोजगारानुसार त्याचं शिक्षण झालेलं नसतं, त्याचं प्रशिक्षण झालेलं नसतं. ज्या क्षेत्रातले उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असतं त्या क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी मिळत नाही. आणि नोकरी न मिळाल्यामुळे उच्च शिक्षणाची आवश्यकता नसलेल्या अप्रशिक्षित क्षेत्रामध्ये त्यांना काम करावं लागतं. अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे त्याचं ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण झालेलं असतं त्यामध्ये नोकरी मिळत नाही आणि दुसऱ्याच क्षेत्रामध्ये त्याला काम मिळत असतं, काम करावं लागतं. अशी जे उदाहरणं आहे हे उदाहरणं अनेकांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ जर समजा एखाद्या व्यक्तीनं जर PhD जर मिळाली, डॉक्टरेट जर मिळवली, तर अशा व्यक्तीला कारकून म्हणून कधी कधी कुठेतरी काम करावं लागतं. हा नाईलाज असतो. जो विद्यावाचस्पती ही पदवी मिळवलेला असतो, विद्यावाचस्पती पदवी म्हणजे काय, डॉक्टरेट, PhD. आणि हा जो PhD मिळवलेला जो व्यक्ती आहे हा व्यक्ती एखाद्या ठिकाणी कारकून म्हणून काम करतो, पिऊन म्हणून सुद्धा काम करतो, चपराशी म्हणून सुद्धा काम करतो. ह्याचा अर्थ असा की या बेरोजगारीचा परिणाम म्हणून शैक्षणिक पात्रता सुसंगत नसल्याबद्दलचा जो परिणाम आहे हा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पुन्हा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे समाजविरोधी कारवाया. समाजामध्ये समाजविरोधी ज्या कारवाया आहेत त्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. मनुष्याच्या सहनशीलतेला काही मर्यादा असतात. संधीच्या अभावामुळे कधी कधी माणसाची सहनशक्ती पूर्ण नष्ट झालेली असते आणि योग्य संधीच्या अभावामुळे लोक नकळत समाजविरोधी कारवायांकडे वळू लागतात. प्रसंगी ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू लागतात. शालेय शिक्षण अपुरे सोडलेली किंवा सोडावे लागलेली जी मुलं आहे ही अर्थार्जनासाठी गुन्हेगारी जगताकडे ओढलेली जात असतात. ओढलेली आपण पाहतोय, ते गुन्हेगार बनल्याचं आपण पाहतोय. म्हणजे या बेरोजगारीचा जो परिणाम आहे हा परिणाम म्हणून आपल्याला सांगता येतं की समाजामध्ये बेरोजगारीमुळे समाजविरोधी कारवायांना एक चालना मिळते किंवा चालना मिळालेली आहे. त्यानंतर पाचवा परिणाम सांगता येतो तो म्हणजे मानसिक आरोग्यावर परिणाम. या बेरोजगारीचा एक परिणाम हा मानसिकतेवर होत असतो, मानसिक आरोग्यावर होत असतो. अनेक लोक बेरोजगारीला कंटाळत असतात आणि या कंटाळल्यामुळे काय होतं की काही जण पराकोटीच्या वैफल्याला पोहोचतात. त्यांच्यामध्ये नैराश्यभाव मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतो, वैफल्यग्रस्तता निर्माण होत असते आणि या वैफल्यामुळे आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने ते पाहू लागतात. आपण काहीच करू शकत नाही, आपण फक्त शिक्षण घेतलं पण आपल्याच्याने काहीच होत नाही, आपण समाजावर एक भार आहोत, अशा प्रकारची जी भावना आहे त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि त्यातील काही जे लोक असतात
हे एकलकोंडेपणाकडे जात असतात. त्यांच्यामध्ये एकलकोंडेपणा वाढत असतो आणि पर्यायाने ते आत्महत्येकडे प्रवृत्त होत असतात. मग त्यांच्या मानसिकतेवर, मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे मग असे बेरोजगार जे लोक आहे हे लोक आत्महत्येकडे प्रवृत्त होत असताना दिसून येतात. ते आत्महत्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 6वा एक परिणाम आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम. राष्ट्राच्या विकासाचा विचार जर केला तर वाढत्या बेरोजगारीचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो याचा विचार आपण केलेला बरा. फार मोठ्या प्रमाणामध्ये हा विपरीत परिणाम या ठिकाणी होऊ शकतो किंवा होत असतो. समाजाचे भवितव्य घडण्यासाठी तरुण पिढीचा वाटा महत्वाचा असतो. समाजाचं जर समजा स्वास्थ्य टिकवून ठेवायचं असेल, समाजाचा विकास करायचा असेल, तर जी तरुण पिढी असते या तरुण पिढीचा वाटा महत्वाचा असतो. परंतु बेरोजगारीमुळे मात्र या तरुणांचा वाटा शून्य असतो. त्यामुळे समाजाचा विकास आपल्याला करता येत नाही. तरुण मंडळी बेरोजगारीमुळे त्रस्त झालेले असतात आणि त्यामुळे काय होतं की देशाचा जो विकास आहे या विकासावर याचे प्रतिकूल परिणाम होत असतात, प्रतिकूल परिणाम झालेले असतात. तर अशा प्रकारे बेरोजगारीचे जे परिणाम आहे हे आपण स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बेरोजगारीवरील उपाययोजना. आता उपाययोजनांचा जर विचार केला तर अनेक उपाययोजना या बेरोजगारीवर आपल्याला सुचविता येतात. सरकारने सुद्धा अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर बेरोजगारीवर ज्या उपाय आहे हे आपण पुढील तासिकेमध्ये बघणार आहोत. आपण इथेच थांबू. धन्यवाद.